काला वाटप। आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। पैठण शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याचे औचित्य साधून विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले। पैठण येथील मुख्य अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाविकांना थंडगार सरबत, टरबूज आणि महाप्रसाद काला वाटप करण्यात आले। नाथषष्ठी निमित्त पैठण नगरीत लाखो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते। कडक उन्हाचा तडाखा लक्षात घेता भाविकांना दिलासा मिळावा या हेतूने विलास भुमरे प्रतिष्ठानने ही सेवा उपलब्ध करून दिली। या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले। या सेवा यशस्वी करण्यासाठी विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। यावेळी शेखर शिंदे, किशोर चौधरी, गोविंद जगताप, राजेश मानधने, गणेश वाघमोडे, काका मोरे, संजय कस्तुरे, राहुल कबाडे, आकाश भुमरे, सुनील हिंगे, भाऊ वरकड, जना मिटकर, ऋषी दहिभाते, प्रवीण निकाजे, ज्ञानेश्वर बेडके, अमोल नरवडे, प्रीतम आडसूळ आणि विशाल भुगांचे कार्यकर्ते उपस्थित होते। विलासबापू भुमरे प्रतिष्ठान माननीय आमदार विलासबापू भुमरे यांच्या नेतृत्वात विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 3 दिवसीय येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही काही अल्पोपहाराचं वाटप करतो। त्यापैकी पहिल्या दिवशी सरबत आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम असतो। दुसऱ्या दिवशी फळामध्ये आपण टरबूज वाटतो वारकऱ्यांसाठी आणि तिसऱ्या दिवशी काल्याचं वाटप असतं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे ठेवण्याचं कारण हेच, दर्शन झाल्यानंतर आणि दिंड्या काही काल्याच्या अगोदर निघून जातात, त्यांना काला पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी माननीय विलासबापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि बापूच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अखंडितपणे चालू राहील। यामध्ये पहिल्या दिवशी जवळपास 20,000 भाविकांनी सरबताचा लाभ घेतला। दुसऱ्या दिवशी 2 टन टरबुजाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आज जवळपास 2 डेगी भरून काल्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।